अरे विशू दादाचा हटके काम, दादानी केलाय मार्केट जाम, दादानी केलाय मार्केट जाम, दादानी केलाय मार्केट जाम. आहे समाजसेवक त्याचे विचार ठाम, जो तो करतोय त्याला सलाम, जो तो करतोय त्याला सलाम, जो तो करतोय त्याला सलाम. ऋषी दादाचा रंजन दादाचा जीवलग यार हा दोघांचा, ऋषी दादाचा रंजन दादाचा जीवलग यार हा दोघांचा. आपल्या विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा, विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा, विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा, विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा. आला एकच राजा, झाला गाजा वाजा, आला एकच राजा, रंगारी बदक चाळीचा. आला 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 लाडका लंबोदर आला, आला 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 लाडका लंबोदर आला. राजा रंगारी बदक चाळीचा. आला 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 लाडका लंबोदर आला, आला 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 लाडका लंबोदर आला. हालो 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 चिक. चला मॅचच्या दिशेनं सेमीफायनल 1. एकीकडे DCC नवापूर डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूरचा संघ आहे, तर दुसरीकडे साई श्रद्धा नाळासोपारचा संघ. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ, 2 धावा धाफकावर आपण पाहतोय आणि मुख्य स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहे सेलिब्रेशन. आज संपूर्णतः अगदी भारत वर्षामध्ये आपण पाहतोय एक आनंदमय वातावरण. यावेळेला काय पंचांचा बोट हवेत आहे, अर्थातच जातोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. चिराग मेहर बॅक टू द डगआउट. थँक्यू 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 डीजे. मंचावरील मान्यवरांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल विशू गायकवाड यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचा. विशू गायकवाड. अमर सवने यांचा विशेष सन्मान इथे केला जाईल. मी विनंती करेल अमर यांना की हा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण समोर यायचंय. क्रीडा साहित्यामधील समळ गावातील अजून एक नाव जे आपण सातत्यानं क्रिकेट म्हणा, कबड्डी म्हणा, त्यानंतर दहीहंडी म्हणा, त्याच्यामध्ये अमरचं नाव आपण अनेक वेळा ऐकलं आणि त्या अमर सवने यांचा विशेष सन्मान या मंचावरती विशू गायकवाड यांच्या शुभास्ते केला जातोय. धन्यवाद अमर, आपण आपला अमूल्य वेळ काढून
या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. नक्कीच पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळतोय. यावेळेला पंच देखील आमच्या दिशेने वळतात. अर्थातच आउटसाइड ऑफ स्टंपचा मारा, अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 7 धावा या धावफलकावर आतापर्यंत कुठल्या जातात. वैयक्तिक खातं 4 धावेने खोलतोय. अर्थातच आकाश पाटील ह्या खेळाडूचा यावेळेला कॉन्फिडन्स दुणावलेला आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात आहे आतापर्यंत. नक्कीच चिराग गोल्डन डकचा शिकार बनला आहे, परंतु त्यानंतर ज्या प्रकारचा आकाशनं जो तणाव होता, जो प्रेशर होता, तो पूर्णतः रिलीज केला जातोय. मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय यावेळेला सेलिब्रेशन संपूर्णतः एक भारत वर्षामध्ये आपण पाहतोय सेलिब्रेशन होत आहे. आणि आज अमर सवने यांचा सुद्धा वाढदिवस आहे. लंबोदर चषकाच्या वतीने अमरजी सवने आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून, त्याचबरोबर आमच्या समस्त मित्र परिवाराकडून. धन्यवाद. वन टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आणि यावेळेला बॅटची कडा स्पोर्ट्समॅनशिप खऱ्या अर्थानं दर्शवतोय. गडीबाद केतन मेहर बॅक टू द डगआउट. धन्यवाद डीजे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ आज संपूर्णतः भारतवर्ष कौस्तुभ जे आपण नक्कीच पाहतोय. खरं तर ज्या खेळाने तुम्हा आम्हाला वेडे लावलं ना, तो खेळ म्हणजेच क्रिकेट. ज्या खेळाने आज आपल्याला लाखोंचा मित्रपरिवार दिला, तो खेळ म्हणजेच क्रिकेट. खरं तर हा खेळ इंग्लंड प्रमाणे नक्कीच भारतात आला, परंतु मी म्हणेन या खेळाची खरी बीजे ह्याच भारत भूमीमध्ये रोवली गेली होती. आणि आज संपूर्णतः भारत वर्ष आज आपण पाहायला गेलं तर ह्या खेळाचा हा दिवाण आहे. अगदी डोक्यावर घेऊन ज्या खेळाला मिरवला जातोय तो खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि क्रिकेट आणि क्रिकेट आज आपण पाहतोय संपूर्णतः भारत वर्ष दुसरीकडे संपूर्णतः त्या चॅम्पियन ट्रॉफीचं सेलिब्रेशन करतोय. दुसरीकडे आज एक मानाची सन्मानाची अशी वसई तालुक्यातील लंबोदर बॉईज आयोजित लंबोदर चषक देखील आपण पाहतोय. सेमीफायनल 1 एकीकडे डीसीसी नवापूर आहे, तर दुसरीकडे साई श्रद्धा संघ आतापर्यंत वर्चस्व गाजवतोय. बापाचा रुबाब माझा राजाचा, किसन कन्हैया पोरींचा पण दिवाना माझे राणीचा. टाक्यू डीजे मयूर टाक्यू आवाज दे. पहा चेंडू आतमध्ये कधी आला, मयूर पाटीलचा कळायला मार्ग नव्हता आकाशला आणि क्लीन बोल्ट डायरेक्टली स्टँडचा संपर्क घेतला चेंडूने. 8ला 3 हे दडपण वाढलंय आता डीसीसी नवापूर संघाचं मृदूल. यावेळेला कौस्तुभ काय गरजेचं आहे, आदित्य मेहर असेल, स्वप्नील तांडेल असेल, आतापर्यंत खेळ चांगला दर्शवलाय. परंतु असं क्रिकेटमध्ये सातत्यानं म्हटलं जातं ना की अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो. हा मोठा गोलंदाज आहे. हा खेळाडूला रणनीतीचा खेळ करणं तितकंच गरजेचं असेल यावेळेला डीसीसी नवापूर संघासाठी. त्या प्रकारचा खेळ राहील का यावेळेला. उंच आहे, हवेत आहे थर्ड मॅन क्षेत्रामध्ये, परंतु तोपर्यंत सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड केली जाते. धावफलक फुलता आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 9 चेंडूंचा अर्थातच खेळ 9 धावा, क्षमासावी 10 धावा ह्या धावफलकावर 3 गडींच्या मोबदल्यामध्ये. नाही मृदुल, मागील मॅच मध्ये सुद्धा असंच काही घडलं होतं. पहिल्या षटकामध्ये संपूर्ण खेळ बदलला होता साहेबा विरोधात आणि त्यानंतर तो आकाश मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण खेळ आता आकाश डगआउट मध्ये गेलाय. आता ते जबाबदारी आदित्यवर आली. ऑन साइडला ड्राईव्ह केलं चेंडूला सिंगलसाठी. पहा एक धावेने आता स्ट्राईक रोटेट करायची आहे. ऑलरेडी 11ला 3 ही सिच्युएशन आहे. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. आदित्य स्वप्नील आज खऱ्या अर्थानं ते म्हणजे आपण डीसीसी नवापूर कालच्या दिवसामध्ये कौस्तुभ जे आपण पाहतोय जे सलामीवर बॅटर आहेत ते तितकंच काम करत नाही, परंतु मिडल ऑर्डर आज लंबोदर चषकामध्ये आपण पाहायला गेलं तर आदित्य मेहर असेल, स्वप्नील तांडेल असेल, ह्या खेळाडूंना हर्ष तांडेल असेल, आज डीसीसी नवापूर सारख्या संघानं प्रभावित केलंय. हे यंगस्टर आतापर्यंत प्रभावित करणारं काम नक्कीच करतात. येतोय तोपर्यंत पंचांच्या दिशेनं
आउट कॉल दिलाय. आता आकाशामध्ये बघून दिला की कुठे दिला माहित नाही, परंतु आकाशामध्ये फटाक्याचा आवाज सुरू आहे सध्याच्या घडीला. त्याचं कारण आहे इंडिया चॅम्पियन ट्रॉफी मध्ये चॅम्पियन झाला गेला. लास्ट बॉल आफ्टर सेकंड ओव्हर. मोठा फटका मारायचा होता, मिस. मयूर पाटीलची ओळख काय मृदुल हे दाखवून दिलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पडतो मॅग्निफिसंट बॉलिंग, 5 धावांचं षटक, 1 गडी बाद. आता षटक संपलंय. या ऐकूया डीजे मयूरला. इंस्टावाला नाही तुझा गाववाला मी बॉयफ्रेंड हाय. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. कौस्तुभ जी, मयूरने काय उल्लेख केला या वेळेला? इन्स्टावाला नाही तुझा गाववाला आहे. हा गाववाला नवापूरचा संघ एकेकडे आहे. एसपीएल सारखी स्पर्धा, अंतिम सामना आणि त्यावेळेला प्रचंड प्रतिसाद हा नवापूर गावाचा होता. आज नवापूर नाळासोपारा नगरीमध्ये आलंय. आता ह्या वेळेला कोणाचा क्राऊड असेल त्यावर देखील नजर दिली जाईल. परंतु मॅचच्या दिशेनं पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, 13 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. आणि मृदुल तू एसपीएल चा उल्लेख केला. एसपीएल मध्ये डीसीसी नवापूर संघाने काय केलं होतं माहिती आहे? ओ पॉवर प्ले ऑन, पंका फिरलाय. डीजे मयूर ऑन झालाय. पहा एसपीएल चा उल्लेख केला होता डीसीसी नवापूर संघ. एसपीएल 6 मध्ये त्यांनी 26, 28, 30 या धावांचा बचाव केला आणि शेवट गोड झाला होता. इकडे सर्कलचं मैदान आहे, इकडे किमान 35-30 धावा येणं गरजेचे आहेत, नाही तर अडचणी वाढणार. आणि सर्कलचं मैदान म्हटलं तर साई श्रद्धा ह्या संघाची ती ताकद आहे. सर्कल त्या प्रकारे खेळत असतात. सातत्यानं मोठमोठे खेळाडू, रत्नेश सिंग असेल, मयूर पाटील सारखा खेळाडू असेल, केदार देसाई असेल, विवेक पांडे, एक मोठी स्टार कास्ट म्हणून सातत्यानं प्रथमेश गिरकर सारखा खेळाडू असेल, रोहित यादव यावेळेला गोलंदाजी मार्कवर आहे. तर दुसरीकडे एक गाव एक संघातून खेळणारा हा डीसीसी नवापूरचा संघ देखील यंदाच्या वर्षामध्ये एक वेगळी झळक, वेगळ्या लहरामध्ये, आणि तो सामना देखील तसाच पाहायला मिळेल. एक रंगलेला सामना, रोमांच, थरार, पदालित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ, युद्ध, हे सर्व काही सेमीफायनल 1च्या मुकाबल्यामध्ये आपण पाहतोय. रोहित यादवचा चेंडू वेगवान, कुठे खेळू कळायला मार्ग नव्हता आणि बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल. नालासोपारची ताकद काय आहे? गोलंदाजी. आम्हा ते सर्कलचं मैदान असो किती पण दबाव असो, या अगोदर सम्राट चषकाचा सुद्धा मी उल्लेख केला होता. इकडे 25-30 धावा त्यांच्यासाठी खूप झाल्या, कारण त्यांना माहित आहे आमची ताकद, आमची गोलंदाजी आहे. आणि त्याच बलावर आतापर्यंत थांबून ठेवलं डीसीसी नवापूर संघाला. स्लॉक स्लिप करायचं होतं, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. परंतु आता काय, मार मार मार, 3 शिट्या वाजल्या गेल्यात, म्हणजे इट इज अ लेग बाय असं लाऊड सिग्नल आमच्या ऑफिशियल पंचाने दिलं गेलंय. आणि मयूर नक्कीच उल्लेख करावा असं वाटतं मला. टेनिस क्रिकेटमध्ये आपण सातत्यानं पाहतोय, एकीकडे गोटे अंपायर असतो, दुसरीकडे दशरथ पाटील सरांना पाहतोय. परंतु आता अंडरआर्म क्रिकेटमध्ये ही जोडी देखील आहे. एकीकडे कौस्तुभ मेहर आहे, दुसरीकडे अजित निकम सर आहे. ही जोडी देखील कालच्या 2 दिवसात तितकाच प्रभावित करणारं काम करत आहे. थँक्यू मयूर दा, थँक्यू डीजे मयूर, थँक्यू सो मच. पहा मयूरने सुद्धा विसरून चालणार नाही मृदुल. सर्व काही खेळ या डीजे मयूरने मागील 2 महिन्यामध्ये बदलला गेलाय असं आमचे अजित निकम सर सुद्धा सांगतायत. साईबा, मार्बल पडा आणि आता लंबोदर चषक, काय जबरदस्त कामगिरी केली. नक्कीच अतिशय प्रभावित गोलंदाजी. मयूरचा देखील उल्लेख करावा असा तितका कमी आहे, म्हणून सातत्याने उल्लेख करावा असा वाटतोय. अवेलेबल नाही तर व्हॅल्युएबल असा तो डीजे मॅन आपण पाहतोय. एक व्हॅल्युएबल तितकीच मोठी व्हॅल्यू आहे. मॅचच्या दिशेनं 2 गोचा कॉल येतोय यावेळेला. जयेश वैती, नवीन फलंदाज, डावकर आहे रोहित यादव. आखोडी टप्प्याचा चेंडू, प्रहार आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. आदित्यला पुन्हा एकदा ते काम करणं गरजेचं असेल. कालच्या दिवसामध्ये लगातारचे 3 चौकार, हा संकटमोचक खेळ आहे. तो आदित्यला पुन्हा ते दर्शवणं गरजेचं असेल. कालचा दिवस पुन्हा एकदा आठवावा लागेल. त्या प्रकारचं खेळ करणं तितकंच गरजेचं असेल. तो होईल का, ती येणारी का वेळ नक्कीच दर्शवेल. रोहित यादव ओ लिस्टमच्या बाहेर आहे. येस, आवाज की आवाज.
गुमशान है, इसी का नाम है अजित निकम सर. येस 1 to go. अजून लॉर्ड ऑफ कॉल दिलाय. 17 धावांवर 4. एक विषय नाही. मोठा फटका मारायचा प्रयत्न. टायमिंग नव्हतं. फेकी झाले. ओहो, फेकी झाली होती बरोबर. डायरेक्ट हिट बनता काम, परंतु त्या प्रकारचं काही घडलं नाही. 3 षटकांचा खेळ संपतोय. 18 वर 4. 6च्या सरसरीने फक्त 18 धावा झाल्या आहेत. आता येणाऱ्या 6 मध्ये किती बनवायचे आहेत, परंतु तुर्तास जातोय डीजे मयूरला ऐकूया आणि त्यानंतर बोलूया. धन्यवाद. येणारे 6 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 6 चेंडू आता एक्सेलेट करणं तितकंच गरजेचं असेल. आता गाडी टॉप गिअर मध्ये चालवावी लागेल, परंतु हबीब शेख पहिला चेंडू खेळपट्टीवर ज्या वेळेला पडतो आणि त्यानंतर थोडीशी उछाली घेतोय, थोडासा हातभर टर्न घेत असताना पाहायला मिळतो. आता 2 खेळाडूंसाठी तितकीच मोठी परीक्षा असेल. पहा पुन्हा एकदा हा हबीब शेख शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. 19ला 4 गडी बाद आहेत. आता येणारे 5 चेंडू. आता जयेश वैतीला काय करायचं आहे, इकडून मोठा फटका, समोर आदूला काय करायचं आहे, मोठा फटका. 25, 30, 28, 30 पर्यंत मृदुल पोहोचायचंच आहे या मॅच मध्ये जर काही राहायचं असेल तर. आणि कौस्तुभजी मेहर यांच्यासाठी अजून एक पारितोषिक येत आहे. 500 रुपयाचं पारितोषिक रंजन दादा पाटील यांच्याकडून येत आहे. रंजन दादांचं आव्हान आहे अजून टागरी कोळी टून मध्ये असंच समालोचन येऊ द्या, ही रिक्वेस्ट आहे. थँक्यू रंजन दा, थँक्यू सो मच. पहा 20 रन ऑन द बोर्ड. हबीब शेख ओ लेग स्टंपच्या बाहेर. घे अजून हात फिरव. लगातार 2 चौकारासाठी. ओ पहिला आलाय प्रमोद जगताप यांच्याकडून. अजून एक चौकार आला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. एक आला गेलाय. डमरू वाजे डमरूच्या तालावर पंपा नाचे. थँक्यू मृदुल, थँक्यू. नाही, एक्सेलेट केलं गेलंय. ज्या अशा अपेक्षा आहेत त्या प्रकारचा खेळ आदित्य मेहर दर्शवतोय. अखेरचं षटक एक हाणामारीचं षटक, जो प्रेशर होता, जो तणाव होता, तो आदित्य मेहर यावेळेला रिलीज करण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण विवेक पांड्या टाळ्या वाजतात. यावेळेला मंचावरनं देखील टाळ्या वाजतात. आज खरा तर तितकाच मोठा फॅन बेस साई श्रद्धा संघाचा देखील दिसतोय. धावफकावर आतापर्यंत आपण पाहतोय 26 शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. जयेश वैती एखादा चौकार पाहतोय. डीसीसी नवापूर संघ एखादा चौकार म्हणतोय येऊ दे. दुसरीकडून संपूर्णता आज साई श्रद्धा नाळसोपाराचा संघ म्हणतोय एखादा डोट, एखादा ब्रेक थ्रू. 27 1 to go. बाजूला रकी हॉस्पिटल आहे. कदाचित आता सलांच्या बाटल्या तिकडे सुद्धा लावायच्या थांबवल्यात या आवाजाने. इतका आवाज तिकडे जातोय. आता कट केलाय, पाठवलंय. एक धाव पर दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओ डायरेक्ट हिट. बॉक्स साकलोय. आता त्या बॉक्स मध्ये रेफर केलं जाणार आहे की विकेट आहे की नाही, या सर्व गोष्टी पाहिल्या जाणार आमच्या पाटील नेटवर्कवर. पण तुर्तास धावपल किती आहे, डिसिजन अजून पेंडिंग आहे. त्यामुळे आता पहा दुसरी धाव घेता घेता गडी बाद झाला. तोपर्यंत आपण बघितलं तर 28 धावा धावपलकावरती आहेत. कदाचित ही धाव आली की नाही आली. मेरी राम जी से कह देना जय सिया राम. राम जी से कह देना जय सिया राम. धन्यवाद डीजे. सेमीफायनल 1 ज्या ठिकाणी आपण पाहतोय, एक आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर एक माफक धावा ह्या धावफकावर आहे. टेक्निकल टीमची मदत घेतली जाते.
भरत सर, आतापर्यंत आपण खेळाडूंना पारितोषिक पाहिलंय, परंतु आज आपले साथी समालोचक अर्थातच कौस्तुभजी मेहर यांच्यासाठी पारितोषिकांचा अक्षरशः वर्षा होत आहे. रंजनदादा पाटील यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. क्या बात आहे. नाही नाही, हे सगळं तुमच्यावरचं प्रेम आहे, बाकी काही नाही. आता सुरुवात बऱ्याच सरांनीच केली होती, आता शेवट मला करायचं आहे. बाकीचं आपलं सर्व तुम्हा आम्हाचं प्रेम, बाकी काय नाही. डीजे मयूर सुद्धा चांगली साथ निभावतोय, बाकीचं अजित निकम सर आहेतच. आउट असं डिसिजन आलं गेलंय आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपतो, जिकडे 29 धावा अप्पलकर त्यांनी 30 धावांचं जे टार्गेट सेट केलं गेलंय. DCC नवापूर या संघाने साई श्रद्धा नालासोपारा या संघासमोर. इनिंग ब्रेक मध्ये जाऊया, डीजे ला ऐकूया, डीजे मयूरला, आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे. चला, तेजस 11 आणि JKCC अर्नाला दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी या सेमीफायनल नंबर 2 चा टॉस केला जाणार आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती, आपण मंचावरती यायचंय. नाणेफेकीचा कौल केला जाईल. समेळगाव सामाजिक सेवा संस्थाचे अध्यक्ष सन्माननीय रुपेशजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाणार आहे. दोन्ही कर्णधार आपण मंचावरती या. टेल्स इज द कॉल अँड टेल इट इज. टेल आला. थँक्यू सो मच रुपेशजी चव्हाण, आपणास विनंती, आपण स्थानापन्न व्हायचंय. लसून टॉस जिंकला, काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग करू. आतापर्यंतचा परफॉर्मन्स पहिल्या मॅच पासून अप्स अँड डाऊन अनेक पाहिलेत, तर त्या अप्स अँड डाऊनला बघताना या मॅच मध्ये कशा प्रकारची तयारी खेळ बघायला मिळेल? अप अँड डाऊन तर भरपूर होत होते. एवढे दिवस झाले अप अँड डाऊनच चाललेला, आणि आम्ही दुसरी मॅच जे हरले ते एक प्रकारे आमच्यासाठी चांगला झालं, कारण का लास्टला येऊन आम्ही कुठेतरी हरत होते, कमी पडत होते. तर मुलं पण चांगली खेळतात. बघूया आता काय रिझल्ट येतो. लंबोदर चषकाचा आतापर्यंतचा प्रवास ज्या प्रकारे अनेकांना जे धक्के इथे बघितल्यात, काही लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा बघायला मिळाले, ते बघत असताना या स्पर्धेचं वर्णन कसं कराल? ग्राउंड तर खूप चांगला आहे, आउटफील्ड फास्ट आहे, त्यानंतर विकेटवर बॅटिंग करणं तेवढं सोपं नाही आहे. हाय स्कोर मॅच पण चेस झाल्या, लो स्कोरिंग मॅच पण डिफेंड झाल्या. मगाशीच प्लेयरची मॅच 2 बॉल 2ची मॅच पण चांगली झाली. त्यामुळे आणि हे आयोजन विशालनी तर खूप चांगलं केलं आहे, त्यामुळे त्याचे आभार. आणि असेच आयोजन दरवर्षी करत राहावं ही आमच्या कमिटीकडून शुभेच्छा. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. प्रणय, कशा प्रकारची तयारी या मॅचसाठी, कारण तेजस 11 सारखा संघ तुमच्या समोर आहे? आज सकाळपासून बघता आम्ही जो परफॉर्मन्स केला आहे त्याचप्रमाणे आम्ही चालायचा प्रयत्न करू आणि मॅच जिंकायचा प्रयत्न करू. संघाची ओव्हरऑल कामगिरी बघताना कसा माहोल आहे संघामध्ये आणि खेळाडूंमध्ये? संघ आहे तोच आहे, पण खेळाडूंमध्ये थोडंसं जास्त एक्सपिरियन्स आहे की आम्ही ही मॅच जिंकावी आणि आम्ही फायनलमध्ये जावं. लंबोदर चषकाचा आतापर्यंतचा प्रवास बघत असताना या स्पर्धेचं वर्णन कसं कराल? कसं वाटली ही स्पर्धा? टुर्नामेंट खूपच छान आहे, कारण सर्कल खेळणारी मजा खूप येते, कारण ऑर्गनाईज पण खूप चांगला आहे. पण विकेटवरती जरा बॉल थांबून येतो, त्यासाठी जर थांबून खेळला तर तुम्ही खेळू शकता. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला यापुढील होणाऱ्या मॅचसाठी. सेमीफायनलचा टॉस झालाय दुसऱ्या, आणि त्याच्यामध्ये तेजस 11ने हुंडा वॉरियर्स तेजस 11ने टॉस जिंकत असताना प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय JKCC अर्नाळा या संघाला. थोड्याच वेळात ती मोठी मॅच आपल्या समोर येणार आहे. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच थोडी कमी धावफलकाची आहे, परंतु त्या धावफलकाला वाचवणं आणि करणं याच्यासाठी खूप मोठा संघर्ष असणार आहे. घेऊन जातोय सरळ कमेंट्री बॉक्समध्ये, जिथे आमचे दोन्ही साथी समालोचक मित्र उपस्थित आहेत. ओ ये क्या हुआ? पहिल्या विकेटचं बदल प्रथमेश गिरकर मोठा फटका मारायच्या नादात डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर गेल्याने पहिल्या विकेट. मला शिर्डीला न्या
थँक्यू. जर का साई श्रद्धा संघ जिंकला तर साई सम्राट मंडळाकडून 1000 रुपयाचं बक्षीस, 1000 रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे.
चला किती धावा आहेत? 10 धावा धावपळ करतेत. 1.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पहा केदार देसाईच्या प्रत्येक चौकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक अमन राय यांच्याकडून असणार आहे. साई श्रद्धा जिंकली तर 1000 रुपये संतोष पितले यांच्याकडून. त्यानंतर साई श्रद्धा संघ जिंकला तर साई सम्राट यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. अशी पारितोषिक लागली गेले. ओ बॅटच्या टोला लागला होता चेंडू. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हे 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 हॅलो 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 हॅलो. पहा 11 धावा 2 गडी बाद. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. जतीन तांडेल मॅकनॅकसन बॉलिंग. काय जबरदस्त. पहा जतीन तांडेलच्या संपूर्ण षटकामध्ये या स्पर्धेमध्ये सर्व काही खेळ बदललाय. या प्रकारचा षटक आतापर्यंत हाताळलंय जतीन तांडेलने. पहा 2 षटकांचा खेळ संपलाय. 30 धाबांचा पाठलाग करतोय. 12 धाबा दप्पलकर. आता इक्वेशन काय बनलंय? इक्वेशन आहे 12-18च्या इक्वेशनला मॅच आणून थांबलंय. केदारच्या प्रत्येक चौकारला अण्णा यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक. पहा केदारवर कशा प्रकारचे पारितोषिक लागले गेलेत. परंतु केदार इकला चॉकलेट बॉय आहे. क्या बात आहे. पहा आता 12-18चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिले गेले. पॉवर प्ले घेतला गेलाय. आमचे अजित निगम सरांचा पंखा फिरलाय. परंतु डीजे मयूर ऑन नाही आहे. त्याचा काही टेक्निकल इश्यूचा प्रॉब्लेम आहे. परंतु आमचा पंखा फिरला. हे सर्वात जमेची बाजू आहे. आता 12 मध्ये 18 इक्वेशनला मॅच आणून थांबली गेले. 38 सर्कल मध्ये आता किती खेळाडू येणार आहेत, कोण कुठे येणार आहे, कोण कुठल्या पोझिशन मध्ये येणार आहे आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं रिझल्ट लागणार आहे या षटकामध्ये की कुठला संघ या मॅच मध्ये पुढे आहे. 12-18 चे इक्वेशन या मॅच मध्ये राहिले गेले. स्वप्नील नवीन गोलंदाज. ओ विकेट विकेट हिट विकेट गन. आता डीजे नहीं है परंतु मृदुल ये क्या हो रहा है, ऐसा कभी तो देखा नहीं. आणि सर दोनदा असं या प्रकारचं काही घडलंय. पहा या अगोदर मला वाटतं ऋषिता देसाई होता आणि 8 विकेट. आणि आता रत्नसिंग प्रिन्स बॅकफुटवर गेले. बराच बॅकफुटवर गेले. इतक्या बॅकफुटवर गेले की बॅटचा कंट्रोल सुटला पूर्णपणे आणि डायरेक्टली बॅट या स्टँड वर गेली. नक्कीकार मैदान सोडावं लागलंय. पहा 30 धावांच्या प्रत्येक चौकाराला ड्रीम मोटर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. साई सम्राट कडून 1000 रुपये साई श्रद्धा जिंकली तर, संतोष पितळेकडून 1000 रुपये साई श्रद्धा जिंकली तर, अमान राय कडून 1000 रुपये प्रत्येक चौकाराला केदारच्या. त्यानंतर सम्राट का बोल दिया राजा 2 चौके 500 साई सम्राट की तरफ से केदार देसाई याच्यासाठी. केदार देसाईसाठी बक्षीस लागल्यात परंतु दुसऱ्या बाजूने विकेट पडतायत. सांघिक खेळाचा विचार केला तर त्याचा उद्धार होतो. इंडिव्हिज्युअल खेळाचा जर विचार केला कदाचित त्या संघाच्या हिताचं नसतं. ओ इथे काय झालंय, सागर राजपूत आल्या मैदानाबाहेर फलंदाज बाद. बघा आयोजन कमिटीच्या वतीने सांगण्यात आले सगळ्यांनी आपली बक्षिसं जमा करायची आहेत. आयोजन कमिटीने सांगितलंय की आपण सर्वांनी आपली बक्षिसं जमा करा. नाही जर का ते बक्षीस पात्र झाले तुमचे पैसे परत घेऊन जायचे. ज्यांना कोणाला बक्षीस लावायचंय त्याने आपली बक्षिसं जमा करायचे आहेत. आयोजन कमिटीच्या वतीने सांगण्यात आले. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये विकेट. साई श्रद्धासाठी अडचणीची बाब काय, आतापर्यंत न बॅटिंगसाठी आलेले मागील 2 दिवसातील खेळाडू आता बॅटिंगसाठी येत आहेत. टेन्शन आहे. अशा वेळेला त्या फलंदाजांना क्लिक होणं त्याच्यासाठी मोठा संघर्ष आहे. रोहित यादव नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. केदार देसाई एकमेव असा दुवा आहे या मॅच मधला जो या मॅच मध्ये परत आणू शकतो असं म्हणावं लागेल. टॅप काढण्याचा प्रयत्न, चेडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय. चांगली फिल्डिंग. चिराग सांगतोय रुको जरा सबर करो, सबर कबल मिठा खट्टा दोनों होत आहे. फिलहाल हात दाखवत असताना किती 9-17 इक्वेशन. 9 बॉल रिमेनिंग अँड 17 रन्स रिक्वायर्ड टू विन. 9-17 येणारे 3 चेंडू खूप निर्णायक आहेत. पॉवर प्लेचं हे षटक आहे. केदार देसाई माला माल होणारा खेळाडू आहे.
ओ ये क्या हुआ. बक्षिसांचा वर्षा होत होता आणि तोच फलंदाज मैदानाबाहेर. फलंदाज बाद. आता इक्वेशन काय आहे? 8 मध्ये 17. 8 मध्ये 17. परंतु एक गोष्ट जर बघितली मयूर, तो 17चा सीन आहे, तो 17 हालायला तयार नाहीयेत. खतरा खतरा खतरा. आणि तो खतरा आता थांबत नाही. कोणता फलंदाज येणार बघा. आमच्या मृदुलला वाईट वाटतंय मिचेल सेंटनरच्या चेहऱ्यावरचं त्याचं ते रूप बघून. इतका अपसेट चेहरा आहे. हार जीत होती है, ये क्रिकेट का खेल है. इस खेल को खेल की तरह लीजिएगा दोस्त. जर त्याला तुम्ही आतमध्ये उतरवलं तर कदाचित तुमच्या तिथून पुढच्या येणाऱ्या ज्या खेळी आहेत त्या थोड्या त्रासदायक असतील. कधी तुम्ही जिंकणार तेव्हा मजा मारणार, परंतु ज्या वेळेला तुम्ही हारणार त्यावेळेला तुम्हाला ते सहन नाही होणार. म्हणूनच या खेळाला खेळाप्रमाणे खेळा. तुर्तास आकाश जाधव. या मैदानावरती आकाश जाधवचा खेळ सगळ्यांनी बघितलाय. गेम चेंजर खिलाडी आहे. टाकीपाड्याचा खेळाडू या मॅचला बदलवणं जाणतोय. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली गोलंदाजी स्वप्नील आहे मला वाटतं. स्वप्नीलचं हे षटक. चेंडूला हो चेंडू मागे निघून गेला. एक धाव. दुसरीचा प्रयत्न. फेकी झाली आहे. रनआउटची संधी. हो ये क्या हुआ. केतन मेहरने फेकी चुकीच्या एंडला केली. 2 धावा आल्यात. आता 7 मध्ये 15. 7 मध्ये 15. वेळेचं बंधन आहे. वेळ निघत चालली आहे आणि वेळ निघत जात असताना तुम्हाला मात्र त्या धावांना वाचवायचंय, धावांना बनवायचंय. शेवटच्या अंतिम चेंडू स्वप्नीलचा. काय इथं मोठा फटका येईल का? मोठा फटका आला तर मॅच चांगली बनेल, रंगेल. चेंडूला खेळलं समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. 1 धाव. ओ अशा स्थितीमध्ये मॅच आली आता 6-14. आकाश. ओ पहिला चेंडू आकाशचा. नो नो नो. ओनो नाही. मला मॅच आठवली. सायबा वर्सेस JKCC आय थिंक. येस. हो चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. फेकी सुद्धा झाली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. परत तिथं 1 धाव येताना दिसते. हो पॅडल स्वीप. पॅडल स्वीप. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय सीमारेखा पार. आता येतोय चौकार. मॅच जिताय तो 1000 रुपये. अजित कुमार. परंतु आमान सगळ्यांसाठी नियम एकच आहे. पैसे जमा करावे लागतील. साई सम्राटला सुद्धा आपण तेच सांगितलं होतं. आता राकेश हरियाणी इथे कालपासून आलेले नाही आहेत. आम्ही त्यांचीच वाट बघतोय कुठे आहेत. बघा बक्षीस कायम आहेत. 4-8. मॅच रंगली आहे. रोहित यादव. चेंडू फिरत फिरत चाललाय कुठे. फलंदाज बाद. कोण बाद होईल. हरकत बरकत नक्की काय झालंय. 1 नंतर दुसरी धाव घेत असताना कोणीतरी बाद झालाय. बघा फलंदाजाने टाइम काढू नका कारण समोरच्या टीमचा टाइम चाललाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलंय. फुलटॉस होता. रोहित यादवने फायदा नाही उचललाय. बघा स्ट्राइक रोटेट. ये क्या हुआ है.
2 बॉल 4 वरती मॅच आली आहे, पण समजायला मार्ग नाही आहे. याच्या अगोदर रोहित यादवने स्ट्राईक घेतली, आता का नाही घेतली? 2-6च आहे, 2-6च आहेत, 2-6 नाही 2-6 आहेत, म्हणजे 2 चौकार. ओहो, चेंडू मागे अडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. मैच खत्म हुआ नहीं है दोस्तों, मैच खत्म हुआ नहीं है. ऐसा ही कुछ लग रहा था जब प्लेयर्स और जेकेसीसी खेल रही थी, पण चेतन कदमने तो चेंडू हाताळला, सगळ्यांना पाहायला मिळाला होता. इथे कदाचित एखादा नो किंवा अजून काय घडलं, कदाचित कहाणी बदल. यस, मॅच फिनिश. डीसीसी नवापूरने सामना जिंकलाय आणि फायनल मध्ये एंटर केलंय. हॅड लक साई श्रद्धा. विकेटच्या बाहेर या, विकेटच्या बाहेर या. चला 2 संघ मैदानात दाखल व्हा त्वरित. जतीन तांडेल, जतीन तांडेल कॅप्टन. थँक्यू डीजे. मॅन ऑफ द मॅच चा मानकरी मिस्टर स्वप्नील फ्रॉम डीसीसी नवापूर. जतीन, आता बँड बोलवायचा का आपण की नाही बोलवायचा? चला, मॅन ऑफ द मॅच ज्याच्याकडे आपण बोलतोय. चला मैदानात दाखल व्हा. 2 फलंदाज, मॅचला सुरुवात करायची आहे, जास्त वेळ घेऊ नका. हालो 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 चेक. चला, ह्या स्पर्धेतील अजून एक बिग अपसेट अर्थातच घरच्या मैदानात जात साई श्रद्धा ह्या स्पर्धेबाहेर. अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम डीसीसी नवापूर. चला, यापुढील होणारा सामना एकेकडे होंडा वॉरियर्स तेजस 11 विरोधामध्ये टीम जेकेसीसी अर्नाला. जुना कोलीवाडा क्रिकेटला बर्नालाचा संघ प्रथमतः आपण पाहतोय नाणेफेकीचा कॉल जिंकला गेला. टीम होंडा वॉरियर्स तेजस 11 संघ आणि क्षेत्ररक्षण निवडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल, तोपर्यंत आपण पुन्हा एकदा चर्चा करतोय ह्या स्पर्धेबद्दल. ह्या स्पर्धेसाठी तितकंच मोठं योगदान खऱ्या अर्थानं प्रत्येक व्यक्तीचं आणि त्यांचं सर्वांचं पुन्हा एकदा आर्थिक मदत लाभल्याबद्दल आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. लंबोदर म्हटलं तर सध्याच्या घडीला एक ब्रँड आहे. लालबाग, नाळासोपारा, विलेपार्ले, ठाणे अनेक ब्रँचेस आपण लंबोदर क्रिएशनच्या पाहतोय. विशू गायकवाड एक गोड असं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा दरवर्षी सातत्याने चालणारा हा प्रवास यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहतोय. 8व्या पर्वामध्ये ही स्पर्धा गुण्या गोविंदानं